मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये अर्जुन कुसुम आणि सायलीला घेऊन आता कोर्टामध्ये येतो. तेथे गेल्यानंतर त्या दोघीही आता गाडीतून खाली उतरतात. अर्जुन म्हणतो, तुम्ही दोघीही पुढे व्हा, तोपर्यंत मी काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या कंप्लीट करून येतो. त्यावरती आता कुसुम म्हणते, बरं ठीक आहे, पण तुम्ही तिथे एकटे जाल ना, की तिथे जाण्यासाठीही बाजूची शीट ही रिकामी नको आहे. तेव्हा सायली म्हणते, गप्प बस ग कुसुमताई. अर्जुन आता जरा चिडूनच तेथून जातो. ही सायली आता कुसुमला म्हणते, का ग तू सारखी त्यांना डिवचत राहतेस, आपण अगोदर आतमध्ये जाऊयात. वेळी कुसुम विचारते, काय ग ते सर्व जाऊ देत, परंतु प्रियाबरोबर लग्न करण्यासाठी असा कोणता मुलगा तयार झाला. तर ती सायली म्हणते, काय ग कुसुमताई, हे सुद्धा काल तिला असेच टोमणे मारत होती आणि आज तू सुद्धा. अगं मला माहीत आहे, रविराज सरांनी तिच्यासाठी एखादा छान असा राजकुमार शोधला असेल आणि ती एखाद्या चांगल्या घरात गेली ना, तर ती पण सुधरेल आणि चांगली वागेल. तर ती कुसुमला नवल वाटतं की सायली किती भोळी आहे. तसं ती बोलून सुद्धा दाखवते आणि म्हणते, अगं प्रिया एखाद्या राजकुमारीसारखी सिंहासनावर जरी बसली ना, तरीही ती तुझ्याबद्दल वाईटच नेहमी विचार करणार. सायली म्हणते, अगं काय कुसुमताई, हे बघ आली प्रिया. तेवढ्यातच आता विपुल प्रिया आणि नागराजला घेऊन तेथे येतो. ते तिघेही आता गाडीतून खाली उतरतात. प्रिया जवळ जात सायली तिला म्हणते, अगं प्रिया, तुझ्या लग्नाचं समजलं, खरंच मला खूप आनंद झाला. तुझा संसार अगदी सुखाचा हो अशी आशा मी व्यक्त करते. वेळी विपुल सुद्धा तेथेच असतो. नागराज मात्र हसूनच प्रियाकडे आता पाहू लागतो. वा कुसुम देखील प्रियाचं अभिनंदन करते. विपुल म्हणतो, तुम्ही अगदी तिच्याबरोबर मैत्रिणीसारख्या बोलत आहात. तुम्ही तिच्या आश्रमातील आहात का? आणि तुम्ही प्रिया म्हणालात. ती सायली म्हणते, आम्ही दोघीही आश्रमातच वाढलो, आम्ही दोघी एकमेकींच्या बहिणीच आहोत. तेव्हा प्रियाला आता खूप राग आलेला असतो. विपुल स्वतःची ओळख करून देतो आणि म्हणतो, तुमच्या प्रियाला म्हणजेच तन्वीला मी अगदी सुखात ठेवेन, अजिबात काळजी करू नका. असं म्हणून तो आता एका भेटीतच कुसुम आणि प्रियाचं मन जिंकून घेतो. ती सायली म्हणते, तुम्ही अगदी मन मोकळेपणाने बोललात. मला आशा आहे तुम्ही आमच्या प्रियाला सांभाळून घ्या. त्यावेळी विपुल म्हणतो की हो, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आमच्या साखरपुड्याला असालच ना? सायली म्हणते, हो असणारच आहोत. आता तुम्ही नक्की साखरपुड्याला यायचं आहे असं विपुल म्हणतो. त्यावेळी सायली म्हणते, नक्की येणार आहो. त्यावेळी प्रियाला खूप राग येतो. मनातल्या मनात ती म्हणते, ए विपुल वेड्या, अरे ह्या जजला, क्लर्कला, वकिलांना आणि बाहेर सिक्युरिटी गार्ड बसले, त्यांना सुद्धा तू निमंत्रण दे आपल्या साखरपुड्याचं, बावळट कुठला. असं म्हणून ती आता विपुलला म्हणते की, विपुल तू गाडी पार्क करून येतोस का रे? तेव्हा विपुल लगेच हो असं म्हणतो, गाडीत बसतो आणि पुढे पार्क करायला जातो. त्यावरती आता रागातच प्रिया म्हणते, ए सायली, जास्त शहाणपणा करू नकोस. माझ्यापासून माझा आनंद तू हिरावून घेतलास, पण तुला वाटत असेल माझं विपुल बरोबर लग्न झालं मग तू सुटली, पण असं काहीही होणार नाही. मी बघ तुझ्या बाबतीत काय काय करते ते. तेव्हा आता सायलीला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. नागराज आता म्हणतो की, अगं तन्वी, तू आत का घालतेस? मला वाटलं गप्पा मारतेस की काय. असं म्हणून तो तिला आतमध्ये घेऊन जातो. त्यावरती आता कुसुम सायलीला म्हणते, पाहिलं का, तू म्हणाली होती ना ती सुधरेल म्हणून, अजूनही तुला कशी ती बोलते. त्या बिचाऱ्या विपुलचं ना ती वाटोळं करून टाकणार आहे, मी सांगते तुला. तेवढ्यातच विपुल तेथे येतो आणि हे दोघेही कुठे गेले आहेत असं विचारतो. ती सायली म्हणते, ते दोघेही आतमध्ये गेले आहेत. विपुल आता त्यांच्या पाठोपाठ जातो. तेवढ्यातच आता सायलीला अर्जुनचा मेसेज येतो की आतमध्ये या. तसं ती आता कुसुमला सांगते. दोघीही आता आतमध्ये येतात. या कोर्टात आल्यानंतर सायली आणि कुसुम एका ठिकाणी बसून घेतात. तर विपुल म्हणतो, तन्वी चल आपण दोघेही इकडे बसूयात. त्यावरती आता प्रिया खूपच चिडते. नागराज म्हणतो, अरे विपुल, मला असं वाटते दादा तुला बाहेर बोलवतोय. असं म्हणून तो त्याला तेथून घालवून देतो. विपुल आता बाहेर जातो. प्रियाला आता खूप बरं वाटतं. त्यानंतर काही वेळाने तेथे साक्षी आणि अण्णा हे दोघेही येतात. ती कुणाकडेही पाहत नाहीत. ते आपले एका ठिकाणी शांत बसतात. तर आता प्रिया त्याच संधीचा फायदा घेते आणि लगेच अर्जुन जवळ येत त्याला विचारते, हाय अर्जुन, तू कसा आहेस? त्यावरती अर्जुन देखील हसूनच उत्तर देतो, मी अगदी ठणठणीत, तू कशी आहेस? तेव्हा ती म्हणते, हो मी पण छान आहे. तर अर्जुन पुन्हा तिला म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स तन्वी, कारण तुझं लग्न ठरलं ना, मला खूप आनंद झाला. प्रियाचा चेहरा आता पडतो. ती म्हणते, अरे लग्न नाही ठरलं, पण साखरपुडा ठरलाय.
पुढे ती आता अर्जुनला म्हणते, अर्जुन अजूनही वेळ गेलेली नाही, प्लीज आपण दोघे अजूनही एकत्र येऊ शकतो. मी त्या विपुल बरोबरचा साखरपुडासुद्धा मोडून टाकते. अर्जुनला आता जरा धक्काच बसतो, पण तो आता प्रियाला म्हणतो, मी परवाच किल्लेदाराला म्हणालो ना की तुझी मुलगी एक चांगली सून आणि एक चांगली पत्नी कधीही होऊ शकत नाही, आणि आज तू ते प्रूव्ह पण केलंस. मला तुझ्या त्या होणाऱ्या नवऱ्याची खूप काळजी वाटतेय बिचारा, असं म्हणून तो आता चांगलाच प्रियाचा अपमान करतो. तेव्हा प्रिया एकदम खाली मान घालते. अर्जुन हा सायलीकडे पाहतो आणि मनातल्या मनात विचार करतो, कुणालच्या ट्रॉमामधून बाहेर काढण्यासाठी मिसेस सायलींनी खरंच खूप मदत केली, नाहीतर तुझं हे असं वागणं पाहून मी पुन्हा मुलींच्या प्रेमात पडलो नसतो. त्यानंतर आता प्रिया पुन्हा त्याच्याबरोबर काही बोलायला जाते. माझ्यापासून लांब राहायचं अशी सक्त ताकीद देतो. तेवढ्यातच तेथे रविराज आणि राकेश हे दोघेही येतात. तर ती रविराज म्हणतो, अरे माझ्या मुलीला टार्गेट करायला जरा हेअरिंग तर सुरू होऊ देत, मग नंतर टार्गेट कर. ती अर्जुन हसतो आणि म्हणतो, तुमची मुलगी माझा टार्गेट नाहीच आहे, मर झालं मी तिच्यापासून वाचलो, असं म्हणून तो आता प्रियाचा पुन्हा एकदा अपमान करतो. म्हणतो ती माझ्यासाठी एवढी महत्त्वाची नाहीच आहे. त्यानंतर आता प्रिया ही तेथून जाते. सर्वजण आता तिथे बसलेले असताना तेथे विपुल येतो. तर प्रिया म्हणते, विपुल इथे जागा नाहीये, प्लीज तू मागे बसतोस का? तो म्हणतो की नो प्रॉब्लेम, बसतो मागे. तेव्हा ते पाहून आता अण्णा म्हणतो, काय रे नागराज, हे बुजगावणं कोण आहे? त्यावरती माणूस हा नॉर्मलच आहे, परंतु प्रियाने त्याचं बुजगावणं करून ठेवले, तिचा होणारा नवरा आहे असं आता नागराज म्हणतो. त्यावरती साक्षी म्हणते, बिचारा. तर आता प्रिया खूपच रागात तिच्याकडे पाहू लागते. तर इकडे आता चैतन्य कोर्टात आलेला असतो. तो खूप गोंधळलेला दिसतो. त्यावरून आता अर्जुन विचारतो, काय रे चैतन्य, तू ठीक आहेस ना? चैतन्य म्हणतो की हो ठीक आहे. ही वेळाने आता तेथे मधुकर पाटलांना बोलवण्यात येतं. वेळी मधुभाऊंना पाहून सायलीला खूपच आनंद होतो. ते विटनेस बॉक्समध्ये जातात. इकडे प्रिया आता खूपच घाबरलेली असते. साक्षी मात्र एकदम रिलॅक्समध्ये असते. वेळाने आता कोर्टाची हेअरिंग सुरू होते. तर अर्जुन म्हणतो, मधुकर पाटील हे अगदी सभ्य गृहस्थ आहेत, ते त्यांचं वागणं खूप चांगलं आहे, त्यामुळे ते खून कसं करू शकतात? ती रविराज लगेच ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना उपरती झाली असेल म्हणून ते चांगलं वागत असतील, पण अशी माणसं खून सुद्धा करू शकतात. तेव्हा आता सर्वांनाच जरा टेन्शन येतं. तर इकडे साक्षी आणि प्रिया या दोघीही हसतात. आता प्रियाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. मला आता अर्जुन बोलवतो की काय? ती खूपच घाबरलेली असते. अर्जुन आता उठतो आणि म्हणतो, अशा व्यक्तीला पुढे बोलवतोय जेणेकरून या केसची दिशाच बदलणार आहे. तेव्हा आता साक्षी जरा घाबरतेच. अर्जुन आता साक्षी शिखरे यांनी पुढे यावं असं म्हणतो. जज साहेब त्यासाठी परवानगी देतात. तर सर्वजण आता खूपच घाबरतात. त्यानंतर साक्षी आता पुढे येऊन विटनेस बॉक्समध्ये उभी राहते. तर चैतन्य आता खूप घाबरतो. त्यावेळी अर्जुन आता कशी तिची उलट तपासणी घेईल हाच प्रश्न चैतन्याला पडलेला असतो. रविराज म्हणतो, अर्जुनने फासच पलटवलाय, त्या हाती असं काय लागलं असेल जेणेकरून एवढा तो कॉन्फिडन्स आहे? त्यावेळी आता अर्जुन साक्षीला विचारू लागतो की जेव्हा तुम्ही पार्टीला गेला होतात तेव्हा कधी गेला होतात आणि कधी बाहेर पडला होतात? साक्षी आता म्हणते की मी पार्टीला गेले होते, परंतु 2:46 बाहेर पडले. त्यावरती अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही पडला होतात बाहेर 2:46, पण नॉर्मली आपल्याकडे 2:45 असं म्हणतात. काय हा टाईम अगदी परफेक्ट पाठ करून आलात का? हीच वाक्ये. तेव्हा साक्षी आता जरा घाबरतेच. वेळी रविराज उठतो आणि म्हणतो, माझ्या क्लायंटला अर्जुन सुभेदार हे प्रेशराईज करतायत. त्यावरती आता जज साहेब म्हणतात, ऑब्जेक्शन ओव्हररूल. त्यावरती रविराज आता खाली बसतो. तर साक्षीची आता अर्जुन चांगलीच उलट तपासणी घेतो. तिला भांबावून सोडतो. ती तर पूर्णपणे कोमात जाते. अर्जुन म्हणतो की तुम्ही मॅन्युअली एंट्री केलीच कशी एवढ्या मोठ्या रिसॉर्टमध्ये? साक्षी म्हणते, कशी केली म्हणजे मला काय माहीत कशी केली आहे? आता त्या रिसॉर्टच्या ओनरला विचारा तुम्ही मॅन्युअली एंट्री कशी केली. अर्जुन म्हणतो, ह्या आजकालच्या डिजिटल युगामध्ये तुम्ही पेट्रोल भरायला जाता, मग पेमेंट कसं करता? ती म्हणते, ऑनलाईन पेमेंट करते. अर्जुन म्हणतो, मग तुमची ऑनलाईन एंट्री का नव्हती? तुमची मॅन्युअलीज एंट्री का होती? असे अनेक प्रश्न विचारून तो तिला गोंधळून सोडतो. तेव्हा सगळेजण आता खूपच घाबरतात. तर आता रागातच साक्षी ही हळूच चैतन्यकडे पाहते. चैतन्य आपला एकदम नर्वसपणे बसलेला असतो. त्यावेळी पुढे अर्जुन आता म्हणतो की जज साहेब, माझ्याकडे असे पुरावे आहेत.
साक्षी या कधी रिसॉर्टमध्ये गेल्या होत्या आणि कधी बाहेर पडल्या होत्या हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि CCTV फुटेजसुद्धा. ऐकता जाता अण्णा नागराज प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब